रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांसाठी सौ कांता भोसले यांच्या मनातील मानदेश या कथासंग्रहातील पंचिम या कथेचा दुसरा भाग आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आपणाला विनंती करतो की माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. आणि हो, कथा आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तर ऐकूया आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये घर करणारी एक सर्वात आवडता लाडका सण तो म्हणजे पंचिम. काळाच्या पडद्याआड होत चाललेला हा सण, यातली गाणी, भेंड्या, खेळ, मुलींचा अल्लडपणा यातून अवखळपणा निर्माण होत होता आणि त्यातच त्यांना आनंदानं हुंदडायला, बागडायला मिळत होतं. पण आता गेला काळ, पण तरीसुद्धा सौ कांता भोसले यांच्या मनातील मानदेश यांच्या पंचिम या कथेतील दुसरा भाग नक्कीच आपणाला आपल्या भूतकाळात आणि पंचमीच्या गाण्यामध्ये घेऊन जाईल अशी मला आशा वाटते. तर ऐकूया सौ कांता भोसले यांच्या मनातला मानदेश यातील कथा पंचिम याचा दुसरा भाग. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की नेहमीप्रमाणे हापशीवर पाण्याला गेल्यावर साऱ्याजणी तिथं भेटायच्या. मग कुणाची मेहंदी चांगली रंगली या, कुणाची कमी रंगली या, ह्याच्यावरनं लग्नाआधीच नवऱ्याच्या प्रेमाचा अंदाज लावायचा. नवऱ्याचं प्रेम कशाला म्हणतात हे त्या निरागस वयात आम्हाला माहीत नसताना आपापसात एकमेकीला चिडवत राहायचो. अशातच पाण्याचा हंड घेऊन आम्ही घर जवळ करायचो. टवळी आमुष्याला सकाळपासनं घरातल्या बायकांची नुसती धांदल उडायची. आई कावळ्याला मिठाचं पाणी लावून लाह्या पाडायची. लाह्या सगळीकडं उडायच्या. वाटायचं स्वयंपाकघरात प्राजक्ताच्या फुलाचा जणू सडाच पडला या. काकी गुडदाणी करायची, काकू शेव पाडण्यात रमायची. घरभर त्याचा सुगंध दरवळत राहायचा. वर्षभर पेटीत दडून राहिलेलं रंगीबेरंगी जोडणं बाहेर यायचं. कोणी नवीन शिवून आणायचं. मी, बाळी, शोभी, मनी आम्ही एकाच घरातल्या चौघीजणी. मोठ्या हौसेनं काकू आमच्या जोडण्यात फोडणीच्या लाह्या, फुटाणं, शेंगदाणं, शेव, गुडदाणी भरून द्यायची. ह्या तयारीनं 3 कवा वाजल्या ते कळायचं बी नाही. मग तिथनं पुढं आमचा नट्टापट्टा सुरू व्हायचा. साडी, झंपर, कुणाचं तरी मागून आणलेलं. साडीचा रंग वेगळा तर झंपरचा वेगळा. आम्हाला साडी नेसायला जमायची नाही. एखाद्या वहिनीच्या मागं लागून साडी नेसायची. झंपर आगळपगळ असायचा. त्याला 17 ठिकाणी पिना लावून मापात आणलेला. कुणाच्या साडीच्या निऱ्याचा घोळ तर कुणाचा पदर समदा रास्ता लोटायचा. स्नो पावडर चेहऱ्यावर लावून कधी नव्ह ती तोंड गोरी दिसावीत म्हणून जीवाचा नुसता आटापिटा सुरू असायचा. गंध, टिकल्या, नेल पॉलिश, नव्या बांगड्या, रिबिनी, कानातलं, नाकातलं, गळ्यातलं, पायातलं सारा साज अंगावर चढवायचा. चाप पिवळ्या झरीचा गजरा केसात माळायचा आणि मिरवत गल्ली बोळातनं एकमेकींना दाखवत हातात झोळणं घेऊन पाराजवळ जमायचो. वस्तीवरल्या बायका आमचा रंगीबेरंगी गबाळा अवतारा बघून ख्वा हसायच्या. तसं आम्ही उगाच लाजून पाराकडं पळत सुटायचो. बघता साऱ्याजणी पाराजवळ गोळा झाल्यावर झोळणं एका ठिकाणी ठेवून फुगड्या खेळायला सुरुवात व्हायची. तशा फुगडी खेळण्यात साऱ्याजणी तितक्याच पटायत. एका चढीत एक, त्यातली त्यात आलकी आणि रत्नीची फुगडी चांगलीच नसते बेंगायची.
बाळीची न सरीची 2 हाताची फुगडी बघणाऱ्याला घराघरा घराघरा फिरवायला लावायची. अहो फुगड्या खेळून बेंडाळ्यावर दुसरा खेळ. दोघी 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 एकमेकी समोर उभ्या राहायच्या आणि मग त्यांचं सुरू व्हायचं. किस बाय किस, दोडका किस, दोडक्याची फोड लागली गोड, अनिक तोड बाय अनिक तोड, फू फू फू. ते झालं की लगेच काटवट काना. मांडी घालून पायाचं अंगठं धरायचं, एका हातावर कळंडायचं, पाटापाटा तिथल्या तिथं कलांडताना म्हणायचं, काटवट काना ग काटवट काना, खेळात जमल्याली के सोना, काटवट काना ग काटवट काना. परत पिंगा घालायचा. निम्मा पोरींचा नवरा तर निम्म्या पोरींची नवरी असं 2 गट एकमेकींच्या समोर कमरेला हातानं धरून उभं राहायचं आणि पहिला गट म्हणायचं, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं रात जागिवली पोरी पिंगा. लगेच दुसरा गट म्हणायचा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, सून माझी ग लेक तुझी ग पोरी पिंगा. पहिला गट म्हणायचा, लोक माझा ग जावय तुझा ग पोरी पिंगा. असं एकमेकींना हिनमत पिंगा घोमायचा. पुन्हा चौघींचा जिम्मा सुरू व्हायचा आणि लगेच म्हणायचा, श्रावण मळ्यात ग मळ्यात ग वेचित होते कळ्या, तिकडून आली सासू माझी चल चल सुनबाई घरी, नाही माझी भरली फुलाची परडी मी नाही येत घरी. मग नणंद सासरा दीर येतो तरी पण तिची काय परडी भरत नाही. शेवटी नवरा येतो. मग लगेच गाणं, तिकडून आले पती देव चल चल राणी घरी, भरली माझी फुलाची परडी मी हो येते घरी. नवरा येताच गीत संपायचं. आम्ही खो 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 हसायचो आणि मग बाई आमचा जिम्मा मोडायचा. जरा दम खाऊन परत रिंगण करायचो आणि दुसरं गीत सुरू. डाव्या हातावर उजव्या हातानं रिंगणात पहिली टाळी द्यायची, दुसरी रिंगणाबाहेर देत गोल फिरायचं. फिरता फिरता मीन बाळी गीत म्हणायला लागलो. इसबंदाचं लांब लांब पान मेहंदी चुन चुन लाल, इसबंदाचं लांब लांब पान मेहंदी चुन चुन लाल, रतनताईचं रंगलं दोन्ही हात मिळात, मेहंदी चुन चुन लाल मेहंदी चुन चुन लाल. सुरेश बंधू तू समजून सांग, मेहंदी चुन चुन लाल मेहंदी चुन चुन लाल. रिंगणातल्या प्रत्येकीच्या नावामागं भावाचं नाव लावून गीत रांगायचं. पुन्हा त्याच रिंगणात दुसरं गीत सुरू व्हायचं. आकाशी चांदणी चकाकली बाई चकाकली चकाकली, पालखी घोडा कुणाचा बाय कुणाचा कोणाचा, तुकारामासारख्या बंधूचा बाय बंधूचा बंधूचा. असं भावाचं नाव घेऊन रिंगणात गोल गोल घोमायचं, फिरायचं. फिरता फिरता कुणाचीच बाया साडी सुटायची, कुणाला दम लागायचा, हातपाय दुमडायचं, तोंड दुखायचं. भावताली जमलेली सारे आमचा खेळ बघायची, कौतुकानं हसायची. अंधार पडायच्या आत खेळ थांबवायला लागायचा, कारण झोळणं घेऊन वारुळाला जायचं असायचं. वारुळाच्या वाटेनं चालता चालता दोघींनी पुढं गीत म्हणायचं, बाकीच्या साऱ्या जणी मागं म्हणायच्या. चल ग सई वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायला नागोबाला पूजायला, हळदी कुंकू वायाला दूध लाया वायाला, आमच्या लाह्या जोंधळ्याच्या जोंधळ्याच्या जोंधळ्याच्या, आम्ही पोरी गोंधळ्याच्या बाय गोंधळ्याच्या गोंधळ्याच्या. वाडवडिलांनी बांधलेल्या समाधीजवळ वारुळ होतं. तिथं आम्ही जायचो. मोठा गोल करून बसायचं.
जोडणं सोडून एकमेकींच्या लाया खाऊ वाटायचा, रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांना द्यायचा. खेळून खेळून आम्हाला पण खरपूस भूक लागलेली असायची. लाह्या देता देता खाता खाता जोडणं कवा खाली व्हायचं ते कळतच नव्हतं. रिकामं जोडणं घेऊन घरी जाईपर्यंत अंधार पडायचा. वर्षभरातलं उपवास कधी आम्हाला कळत नव्हतं, पण नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागाचा उपवास, ह्या उपवासाची मात्र घरातल्या बायका आम्हाला आवर्जून आठवण करून द्यायच्या. नागाच्या उपासानं आम्हाला लय अप्रूप वाटायचं. ह्या दिवशी घरातल्या सगळ्या बायका मुलींचा उपवास, काकू काकी आई वहिनी, पंचमीसाठी माहेरी आलेल्या आत्या ताय माय अक्का, वस्तीवल्या सगळ्या बायका वारुळाला जायच्या. दूध लाह्याचा नैवेद्य दाखवायच्या, भक्तिभावानं नमस्कार करायच्या. त्यांच्याबरोबर आम्ही पण वारुळाला जायचो. पण वारुळात नाग कावाच दिसला नाही, तरी पण मनात नागाविषयी लयच भक्तिभाव श्रद्धा आपलेपणा जागा व्हायचा. पंचमीच्या दिवशी पहाटेपासनं आई काकू काकी कामाला लागलेल्या असायच्या. आम्ही अंथरुणातनं उठायच्या अगोदर चुलीवर शिजाय घातलेलं डाळ भाताचा घमघमाट घरभर सुटलेला असायचा. घरातली पुरुष माणसं वडाच्या झाडाची पानं आणून द्यायची. नागपंचमीला पुरणपोळ्याऐवजी दिंड करायची. हो, दिंड करायची. आज घरात काय चिरायचं भाजायचं नसतं. कणकीची चपाती लाटायची, त्यात पुरण भरायचं, चारी बाजू दुमडून तेल लावायचं, वडाच्या पाण्यावर दिंड ठेवायचं, बगुल्यात साळवणावर पानं ठेवून ती उकडून घ्यायचं. नागोबाईला नैवेद्य दाखवून दिंड गोळाबरोबर खाऊन उपवास सुटायचा. पंचमीला सकाळीच वस्तीतली कळती पोरं बापई कुत्री घेऊन कोरणात शिकारीला जायची, तर गारुडी टुपलीत नाग घेऊन वाड्या वस्त्यावर फिरायचा. वस्तीवर प्रत्येकाच्या दारात जाऊन गारुडी पुंगी वाजवून नाग डोलवायचा, खेळवायचा. बायका दूध लाह्या दिंड ताटात घेऊन नागाच्या पूजा करायचा. ताट गारुडी द्यायला दिलं की गारुडी पुढच्या घराकडे निघायचा. आम्ही पुरी त्याच्या माग फिरायचो. घोळक्यात उभं राहून नागाच्या डोक्यावरचा 10चा आकडा कुठं दिसतोय का ते अगदी डोळं ताणून बघायचो. अहो, खेळ बघण्यात आणि आपापसात कुजबूज करण्यात आम्ही गर्क व्हायचो. तोपर्यंत पुंगी वाजायची थांबायची आणि नाग जमिनीवर डोकं आपटून टोपल्यात शिरायचा. परत गारुडी पुढचं घर गाठायचा. सारी घरं होस्तवर दुपार व्हायची. दुपारी पारावर गुरुवाच्या घरच्या चांदवीला माता मावशी, ताया आजी, हौसा म्हातारी, नामदादा, रंगू नानी, नेवरादी दादा, कोंडे बापू गप्पा गोष्टी करत बसलेली असायची. नागाचा खेळ बघून आमचा गोळका पाराजवळ आला. पारावरल्या लिंबाकडं बघत बाळे हौसा म्हातारीला म्हणले, कोणाला तरी सांगा की ग आमच्यासाठी झोका बांधून द्याला. आता आम्हाला काय म्हातारपणी झाडाव चढा येतंय वय ग पोरेडू. थांबा, एखादा कळतं माणूस झाडाव चढणारा आलं म्हणजे द्याला सांगतो झोका बांधून. कोंडे बापून आमची समजी घातली. तेवढ्यात सकाळी शिकारीला गेलेला शिरप्या भगवान्या पांड्या तुक्या सुरश्या हसत पाराकडे येताना दिसली. पोरं एवढी कामन हसते ती म्हणून आम्ही पण त्यांच्याकडे बघायला लागलो. हसत ती पाराजवळ आली. भगवान्या आणि तुक्या तर हसून नुसतं पाकाळलेलं होतं. अहो, पोरं काय सांगना ती काय बोलना ती, नुसतं पोट धरून हसते ती. अहो, हसते ती पोरं एवढी का हसते ती काय कोणाला कळना. कोंडे बापू एकदम खावाट. हो, हसणाऱ्या पोरांकडे बघितलं आणि तिरसटपणे म्हणला, अरे का म्हण भाऊ चाळ्यावाने हसताय र? काय सांगा ना, काय बोला ना. अरे आम्ही काय समजायचं, लागले ते आपलं दात इचकायला. अव बापू अव आज लय मजा आली. ह्या अहो, हसता पांड्या बोलायला लागला तशी सगळी पोरं परत हसून पाकाळली. तसं कोंडे बापू चिडलं, अरे काय घडलं एवढं हसण्यासारखं ते सांगाल का नाही, का नुसतं आपलं
फाजीलपणा लावला या माकाच्यापासनं. काय झालं असलं पोरांच्यात आपल्याला सांगायला लाज वाटत असेल र त्यासनी. नामादादा म्हणलं. नाकाला तपकिरीची चिमट लावीत चांदवीला बसलेली हौसा म्हातारीनं किस्ताच असा गावला र म्हणून बागवान्याला विचारले. घोरपडी पण गावल्या असत्याल की रंगुनानी दम खाऊन विचारले. अग कशाचं ससन कशाच्या गोरपडी घेऊन बसलायचा? पळून पळून नुसतं मरलू लागायच्या. शिरप्या हसावरत म्हणला. दिस उगवाय गेल्यात आणि हात हलवीत मोकळं झाले ते वाटते. नामादादा पोरांच्याकडे बघत बसल्या बसल्या म्हणल्या, बरं शिकार नाही ती नाही आणि वर दाताळी चाकताय नुसतं. अरे बिनाबरूचं कुठलं नुसतं? अरे शिकार कराय बी अंगात पाणी लागतंय, पाणी. आयऱ्या गायऱ्याचं काम नाही ती. अरे तोमावाने आम्ही होतो तवा 2-4 सस 1-2 घुरपडी घेऊन या चुगरुई. बसल्या बसल्या नेवरी दादानं हसणाऱ्या पोरांना टोला हाणला. पोरांना हे नव्हतंच कोंडे बापू म्हणला, काय घेऊन बसला या आत्ताची कार्टी कशाची? हिप्प्या राखून कोंबडं पाडण्यात पटायत आहे ती नुसती. बरं काय बोलायची पण सुई नाही, लगेच गुर्रागते ती मोठ्या माणसांना. कोंडी बापूच्या बोलण्याचा पोरावर काही फरक पडला नाही. पोरं परत पोट धरून हसायला लागली. तसं नामादादानी पोराला विचारलं, अरे पर शिकारीला कुठं गेलता ते तरी सांगाल का नाही? कुरणात कोलबी बिळात आहे ती. हसू आवरीत बागवान्या म्हणला, आव गेलो तू दुर्गाडीच्या टोकाला. हा ते जायला दुर्गाडीच्या टोकाला काय हाय र गावायला? तिथं सारं सरडच की. आव दादा आम्ही कुली बिळातच निघाली होते, पण जातानाच तात्या दुर्गाडीच्या पोटाला मुताय थांबला. त्याला तरसवाडाच्या सशाच्या लेंड्या आणि पायाचं माग दिसलं. मग काय सोडा म्हणला कुत्री वासावर. आम्ही बी सोडली कुत्री. एवढं बोलून शिरप्या परत हसायला लागला. अरे मग मोहरं काय झालं सांगशील का नाही? आम्ही काय वळखावं? नेवरी दादा म्हणलं. पांड्या हसू आवृत म्हणला, सांगतो तुम्हाला त्याचं काय झालं. तात्या म्हणलं, दोघांनी दुर्गाडीच्या टेकाडाच्या सगळ्या बगलेनं रान उठवायचं, वर चढायचं. मग काय सगळीच काठवाडीनं बोरे बाबळीची जुडपं हलवत लागली टेकाड चढायला. कुत्री वासावर माग काढीत होतीच. निम्म टेकाड चढून झालं, पण काय सुगाव लागना. तरी तसंच पुढं दुर्गाडीच्या माथ्यावर गेलो. अहो कुत्री पण दापा टाकायला आमच्या जवळ येऊन थांबली. माडुंगाच्या सावलीत तंबाखू मळीत बसलो. तेवढ्याच जवळच्या शेंबार्टीच्या बेचकाडात खासखुस आवाज झाला. बघतोय तर ससा. आम्ही शेंबार्टीच्या बोचडात चहूबाजूनं येडा टाकला. अहो बेचकांड काठीनं हलवलं तसा ससा कुत्र्यासने गोंगारा देत बागवान तात्याच्या तंगडीतनं करंजवाड्याच्या डोहाकडे पळाला. झालं सस मोहर त्याच्या मागं कुत्रं, त्याच्या मागं आम्ही. अहो पळत पळत डोहावर आलो. डोहाच्या वरच्या निरगुडीच्या तालीत कुत्री गोठमाळली. तालीच्या खाली वाड्याच्या कडेला निवडुंगाचं बॅट. त्याला लागून वाड्यातलं कांजाळ काठ्या आपटीत सारी ताल पालती घातली. निवडुंगातनं कुत्री फिरली. कांजाळाजवळ पुन्हा कुत्री गोठमाळली. आम्ही काठ्या आपटीत त्याच्या मागं. तेवढ्यात कुत्री कांजाळातनं खाली पळत सुटली. आमच्या शिट्ट्यावर शिट्ट्या. हो कुत्र्यासनी पळतावय थोडी झाली. त्याच्या मागं आम्ही पण गुंड्यात तरसस्तोवर पळत सुटलो. परत पांढरीतल्या बाबळाटात कुत्री गोठमाळली. झालं सशानं परत गोंगारा दिला. आम्ही कमरेवर हात ठेवून तोंड वासून धापा टाकीत उभं राहिलो. सशानं तिसऱ्यांदा हुलकावणी दिली होती. आता बाबळाटात शिरणं अवघड. नुसतं काट्याचं पुंजाण. मोरचा इलाजच खुटला. तेव्हा भगवाने सगळ्यांना म्हणला, बाद झालं आता काही शिकार गावला असं वाटत नाही, चला आपलं घराकडं. तशी सगळी
एकमेकाच्या तोंडाकडे बघतच उभं राहिलो. सकाळ धरणं पळून पळून साऱ्यांच्या तोंडाला कोरड पडली होती. पोटात बी कावळं वरडायला लागलेले. गणपा दम खात म्हणला, आईला मांदाळी तहान लागले या, चला बापूच्या हिरीवर पाणी पिऊन घराकडे निघू. तसं तात्यानं आम्हाला दट्टावलं. ऐ, शिकार करायच्या आधीच दामला वैर. बागवाने कळगळून म्हणला, तात्या सकाळपासून पळून पळून तोंडाला फेस आलाया, आता पोटा पाण्याचं नग का बघायला? अव 3 वाजाय आल्या तात्या, जरा येळ आमच्या घामाघूम झालेल्या तोंडाकडे तरी बघत राहा. आणि एक का जोराचा सुस्कारा सोडीत म्हणला, बरं बरं ठीक आहे, तुम्ही जा हिरीवर पाणी प्या, आंघोळा करा, तवर मी जाड्यासनं आलो. ही घ्या माझी कांबरून, हिरीवर घेऊन जा. तात्यानं कापडं काढून तुक्याच्या हातावर ठेवली आणि बाबळाटाच्या खालच्या अंगाला निघून गेला. आम्ही सारी हिरीवर आंघोळ करावी म्हणून हिरीत उतरलो. आंघोळ करायची म्हणून कुणी लंगुटावर, कुणी अंडरपॅन्टीवर. बागवान्या वैताग्याने म्हणला, त्याच्या आईला सकाळपासून नुसतं पळून पळून बेजार झालो, पण शिकार काय गावली नाही. तेवढ्यात तात्याच्या शिट्ट्यावर शिट्ट्या, तात्याच्या हाळी पात्र्यावर दगड पडावा तशी आमच्या कानावर आदळी. अरे पळा र पळा पोरानो, ससा उठला र पळा पळा. अव हिरीवर बसलेली कुत्री आवाजाच्या दिशेनं पळत सुटली. आम्ही पण हाय तसं पळत सुटलो. ससा ओलांडून राममाळ्याकडे पळत सुटला. त्याच्या मागनं कुत्रीच्या मागं तात्या, आणि मग तात्याच्या मागं आम्ही. पण सश्यानं परत हुल दिली. अव जिजाबाच्या तालीत कॅतकडात शिरला का वगळीतनं परत वाड्याकडे गेला, ते काय कोणाला सुधरना. आता तात्या जाम वैतागला. कपाळावरचा घाम निरपीत कॅतकडाकडे बघत तात्या म्हणला, ल्यागा माझ्या मोरनं केर उठला, हागता हागता मी झाप मारली पण पळाला. सश्यानं चौथ्यांदा होऊन दिल्यामुळं तात्या तावातावानं बोलत होता. बहुतीनं आम्ही गोळा झालेलो ह्याचं बी त्याला भान राहिलं नाही. आम्ही मात्र तात्याचा अवतार बघून हसून हसून पाक काढलो. हा अहो पुन्हा हसायला लागलो. आल्या का त्याला शिकार गावली नाही म्हणून वाईट वाटलं असेल, त्यात हसायसारखं काय आहे रे? तसा बागवाने परत जोरात हसत म्हणला, अग नाने तुला अजून बी खरी मजा कळली नाही. अग तात्या पारसाकडे बसला होता आणि ससा त्याच्या मोहरनं उठला. तात्या हाकता हाकता उठून बिना लंगुटीचा खरकाटाच आम्हाला हाका मारीत सशाच्या माग पळत सुटला होता. त्याला लंगूट लावायचं बी भान राहिलं नाही. तशी सारी पोरं परत हसायला लागली. पाऱ्यावर चांदीवला बसवलेलं म्हातारे कोतारी पण हसून हसून लाल झाली. आम्हा पोरींच्या वळख्यात पण हसू पिकलं. कोंडी बापू फिदी हसत म्हणली, तात्याला पहिल्यापासूनच शिकारीचा माईंदोळानार. हो माईंदोळानार. तेवढ्यात ताई काकीची हाक आली, अरे ये भागवान्या, अरे जेवायला ये की. भागवान्यात दात काढतच घराच्या वाटेला लागला. बाकीची पोरं पण घरी गेली. पांड्या शिरप्या तिथंच बसली. पुन्हा आम्ही हौसा म्हातारीजवळ झोका बांधायला सांग की ग कोणाला तरी म्हणून टुमणं लावली. तशी म्हातारी दोघांनी म्हणली, अरे पोरांनो, एक कालवडीनी एक सकाळपासनं उसुळा आणलाय बघ, द्या की कोणीतरी झोका बांधून त्यासनी. ये म्हातारे, त्या पोरींचा लयच पुळका आणू नगस बरं का. एकतर आम्ही पळून पळून आणि हसून हसून दमलोया. नेवरी दादा पोरावर खेकासला, ल्याका नुसतं पळूनच आलाय नव, शिकार तर नाही घेऊन आला. कोंडे बापून लगेच उचलून धरलं. आईला वाघ मारून आणल्यागत काय कवा ताव आणून बोलताया. बापूच्या बोलण्यानं शिरप्यानं पांड्यांना रामलं. अरे आज पंचीम आहे, खेळू द्या की पोरीसनी. ए जाग पोरीनो,
नाडा घेऊन या जा असं कोंडी बापू म्हणताच पारी लती नाडा आणायला घराकडं पळत सुटल्या. पांड्या लिंबाच्या झाडावर चढला तोपर्यंत पुरी नाडा घेऊन हजर झाल्या. कोठा आहे नाडा? देवर इकडं. शिरप्या लतीवर डापारला. लतीनं नाड्या शिरप्याच्या हवाली केला. शिरपान पांड्या लिंबाच्या झाडाला झोकं बांधला. तसा आमचा जीव झोक्यावर झोलाया लागला. झोक्यासाठी दोघींच्या जोड्या लावून फेरावरनं झोकं खेळायला लागलो. झोकं घेता घेता तिन्ही सांज कवा झाली ती कळलं सुद्धा नाही. संध्याकाळी ठेवणीतल्या साड्या निसून दागदागिनं घालून वस्तीवल्या साऱ्या बायका खेळायला पाराजवळ जमल्या. गुरुवाच्या अंगणात बायकांनी फेर धरला. अक्काताईनं गीत म्हणायला सुरुवात केली. बाकीच्या बायका मागं म्हणत चांगला 30-35 बायकांचा जेम्मा रांगला. कृष्ण घालतो लोळण आकाशीचा चंद्र दे, कृष्ण घालतो लोळण आकाशीचा चंद्र दे, त्याला ग मला चेंडू करून दे. आसार कस बाळा तुझ जगाच्या वेगळ, आकाशीच्या चांदण्या दे धरून, त्याच्या ग मला गोट्या करू दे. आसर कस बाळा तुझ जगाच्या येगळ, वारुळातला नाग दे धरून, त्याला मला चाबूक करून. आसर कस बाळा तुझ जगाच्या येगळ. पुन्हा त्याच रंगणात लीला वहिनी आणि बीबी वहिनीने गीत म्हणायला सुरुवात केली. आत्याबाई बंधूजी आलं निघालं कारलं बिलाव ग सुनबाई, कारल्याचं बिलाव सुनबाई, मग जा आपल्या माहेरा. कारल्याचं बी लावलं हो आत्याबाई, आता तरी धाडा माहेरा. कारलीला फूल येऊ दे ग बाई सुनबाई, मग जा आपल्या माहेरा. कारलीला फूल आलं हो आत्याबाई, आता तरी धाडा माहेरा. कारलीला कारलं येऊ दे ग सुनबाई, कारलीला कारलं येऊ दे ग, मग जा आपल्या माहेरा. कारलीला कारलं आलं हो आत्याबाई, कारलीला कारलं आलं हो, आता तरी धाडा माहेरा. घेतली काठी लागली पाठी, सुनला मायार आठवलं. घेतली काठी लागली पाठी, सुनला मायार आठवलं. बीबी वहिनीताई, प्रभा वहिनी, सिंधू आणि लीला वहिनी ह्या साऱ्या जणी पंचमीला गीत म्हणण्यात फुगड्या खेळण्यात भलत्याच पटाईत होत्या. अहो फुगड्या खेळून झाल्या की गीत म्हणायच्या. आम्हा पोरींचं नाव न घेता फुईबाई, बडीबाई, मिरचीबाई, लवंगीबाई ह्या नावानं नुसती चेष्टा मस्करी करीत ननंद भावजायचं नातं घट्ट बांधून ठेवायच्या. आमच्याकडनं ताल ठेका चुकला तरी आम्हाला त्यांच्या रिंगणात जिम्मा खेळायला घ्यायच्या. बीबी वहिनी प्रभा वहिनीचं गीत म्हणायला सुरुवात केली. साऱ्या जणांनी माग म्हणीत जिम्म्याला तार धरला. सासरच्या वाट कुचकुच काट, पाहुणी कोण आली ग बाई. सासरच्या वाट कुचकुच काट, पाहुणी कोण आली ग बाई. सासू पाहुणी आली ग बाई, काही घेऊन आली ग बाई. पाटल्या घेऊन आली ग बाई, पाटल्या मी लेत नाही. पाटल्या घेऊन आली ग बाई,
पाटल्या मी लेत नाही, सांग मी येत नाही, सांग मी येत नाही. चारी दरवाज लावा ग बाई, झिपरी कुत्रे सोडा ग बाई. चारी दरवाज लावा ग बाई, झिपरी कुत्री सोडा ग बाई. मग सासरा नणंद दीर जाऊ वेगवेगळं दागिनं घेऊन येतात, पण सुनबाई काय सासरी जायला राजी होत नाही. शेवटी नवरा येतो. नवरा पाहुणा आला ग बाई, काय घेऊन आला ग बाई. नवरा पाहुणा आला ग बाई, काय घेऊन आला ग बाई. लाल चाबूक आणला ग बाई, चाबूक घेते मी ग. लाल चाबूक आणला ग बाई, चाबूक घेते संग मी येते. चारी दरवाज उघडा ग बाई, झिपरी कुत्री बांधा ग बाई. चारी दरवाज उघडा ग बाई, झिपरी कुत्री बांधा ग बाई. आणि गीत संपलं. आम्ही पुरी नवऱ्याच्या चाबकाला खो 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 हसायचो. आम्हाला हसताना बघून निर्मला वहिनी म्हणल्या, काय बाया कवळं हसू येतंय, कळलं? कळेल कळेल. नवरा म्हणजे काय आहे ती, घोडा मैदान जवळ आलं या. तसं आम्ही परत हसायला लागलो. तेवढ्यात बीबी वहिनी आम्हाला डाफरल्या आणि म्हणल्या, पोटापुरता हसून झाला असेल आता, चला फेर धरा. अगं धरा की फेर. पुन्हा साऱ्या जणींनी फेर धरला. वनिता वहिनीनं गाण्याचा सूर काढला. तिला बीबी वहिनीनं साथ दिली. बाकीच्या साऱ्या जणी मागं म्हणत रिंगणात गोल गोल फिरायला लागल्या. आषाढ माशी एकादशी, श्रावण पंचमी कुण्या दिशी. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. आग या पंचमीचं दिंड, गणपती आलं वाकडं तोंड. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. गणपतीचं मोदक लाडू, गौराईला मूळ धाडू. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. अग या गौराईच्या गाठी, शिलांगणानं केली दाठी. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. अग या शिलांगणाचं सोन, दिवाळीनं केलं येन. अग या शिलांगणाचं सोन, दिवाळीनं केलं येन. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. अग या दिवाळीची पंती, संक्रांत आली नेनती. अग या दिवाळीची पंती, संक्रांत आली नेनती. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. अग या संक्रांतीचं सुगडं, माही पुनव आली तुगडं. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. अग या पुनवेची लोंबी, शिमगा खेळ झोंबा झोंबी. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. अग या शिमग्याची होळी, शिंपण्यानं दिली होळी. अग या शिमग्याची होळी, शिंपण्यानं दिली हाळी. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. अग या शिंपण्याचा रंग, पाडवा आला ज्यावर दंग. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. अग या पाडव्याची गुढी, आखी तीन मारली उडी. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. अग या आकिताचा करा, बेंदूर करतो दम धरा. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी.
आगया बेंदूर आगया बेंदराचा गोंडा, पंचिमबाईनं लावला झेंडा. सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी, सजनी बाई सजनी.